प्रेरणा फर्स्ट टाइम गौरीची कान उघडणी करत होती, पण आवाज काय येत होता. मग मम्मीने केलं थोडासा आवाज आला. मी म्हणलं जरा मी ट्राय करू. आवाज पूर्ण घरात घुमाता. व्हिडिओच्या शेवटी दाखवतो. तर आज आम्हा दोघांना काही घरातून आग्रहाचे आमंत्रण होते गणपतीचे डेकोरेशन बघण्यासाठी. आणि दरवेळी प्रमाणे प्राचीन घातलेला घोळ लवकर गाडीत बसा म्हणलं जाऊया आपण लवकर. सगळ्यात पहिला आम्ही काकीच्या घरी गेलो. त्यांनी असं झाडाचं डेकोरेशन केलं आणि पलीकडे झोपडी पण केली. बाप्पांची मूर्ती तर एक नंबर वाटली मला. आयुष्यात जे पण मिळाले ते बाप्पा आपल्या कृपेने अशी प्रार्थना केली. मग आलो सक्षमच्या घरी. त्यांनी छोटंसं जुनं घर टाइप डेकोरेशन केलं. छोट्या छोट्या पोतांमध्ये गहू पण आहेत. उंदीर मामा शेकोटी करता का. हा किती गोड आहे की नाही छोटी पांडी. हे बारकी पोरं अपेक्षा जाते. मग आलो दिनेशांच्या घरी. त्यांनी ज्योतिबा मंदिराचं डेकोरेशन अतिशय हुबेहूब केलं की नाही चांग बल. मग या बारक्यानं टाटा करून मी आलो प्रेरणाच्या घरी. तिकडे मदरांचे गप्पा, इकडे फादरांचे गप्पा. आणि आम्ही दोघं मनातल्या मनात म्हणतो हे सगळं आपल्यामुळे जुळून आलंय. मग आम्ही सर्वांनी केली बाप्पांची आरती. तारक संजीवनी. वा मोतीचूर पण खाल्लो नाही. गोड असते ते. मला माहित नव्हतं कसं करायचं असते, पण देवाच्या कृपेने माहित झालं ते. मग प्रेरणाच्या इथे जरा पुढे अजिंठ्या जगात एक गवर येत्या आणि ही गवर आणि गौरीची बहीण मिळून खेळतात. आमच्या घरचं गणपती विसर्जन पुढच्या व्लॉग मध्ये 100%.